पोखरी येथे जलजीवनच्या निकृष्ट कामाची चौकशी करून कारवाईसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे। सदरील उपोषण आज गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता सुरू केले आहे। यावेळी उपसरपंच दौलत निकम यांच्या नेतृत्वात हे उपोषण सुरू आहे। पोखरी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत निकृष्ट व बोगस काम केल्याबद्दल वेळोवेळी लेखी निवेदन देऊनही बोगस काम करणाऱ्या संबंधित गुत्तेदार यांना सहकार्य करणारे अभियंता व पोखरी येथील ग्रामसेवक यांच्या कामाची आजपर्यंत कसलीही चौकशी न करता त्यांना पाठीशी घातले जात आहे। जोपर्यंत या कामाची उच्चस्तरीय चौकशी होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहणार आहे, अशा देखील इशारा उपसरपंच दौलत निकम यांनी दिला आहे। उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई या ठिकाणी त्यांनी हे उपोषण सुरू केले आहे। मी दौलत किसनराव निकम, ग्रामपंचायत पोखरी उपसरपंच, 2023-2024 अंतर्गत जलजीवन मिशन योजना हे काम आमच्या गावामध्ये आलेलं आहे आणि त्या कामात ते जे काम झालेलं आहे एकदम निष्कृत दर्जाचं काम झालेलं आहे आणि खूप काही भ्रष्टाचाराचं याच्यामध्ये काम झालेलं आहे। टाकी छोटी आहे, सिमेंट वेगवेगळ्या प्रकारचे वापरलेले आहेत। विहिरीचं काम बघा तुम्ही, येडी वाकडी विहीर सध्या बराबर खोदलेली नाही आणि पाईपलाईनचं एस्टिमेट किती कमीत कमी 3 फूट तर असेल ना, 2 ते 2.5 फूट ते 1 फुटापर्यंत पाईपलाईन आहे या कामाची। आणि काही भागामध्ये पाईपलाईन केलेली नाही आणि रानमाळ पाईपलाईन यांनी फिरवलेली आहे, गावाच्या बाहेर फिरवलेली आहे आणि गल्लीबोळा म्हणजे जिथं माणसं राहतात तिथं पाईपलाईन नाही यांची, माणसं सोडून यांची पाईपलाईन आहे। आणि मी विचारपूस केली तर मला एस्टिमेट सध्या यांनी दिलेलं नाही आहे, म्हणून मी आणि बारोबार व्हिडिओ मॅडमला सध्या मी निवेदन दिलेले आहेत, प्रत्येक ऑफिसरला सध्या निवेदन दिलेले आहेत। ह्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबाला दिलेलं आहे, हसन मुश्रीफ साहेबाला सध्या दिलेलं आहे, धनंजय मुंडे साहेबाला दिलेलं आहे, बजरंग बाप्पा सोनवणे यांना पण दिलेलं आहे, जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेलं आहे आणि उपजिल्हाधिकारी यांना पण दिलेलं आहे। तर मला याच्यावर एकाचंही उत्तर मिळालं नाही, काय करायचं मग? त्याच्यानंतर मी उपोषणाचा निर्णय ठरविला, कारण माझ्या ह्याला प्राधान्य कुणी दिलेलं नाही, साधं गावाच्या ग्रामसेवकांना सुद्धा दिलेलं नाही मला प्राधान्य।